नमस्कार मित्रांनो, शीतलच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो। तर आज मस्त युनिक अशी रेसिपी आपण बघणार आहोत। रेसिपी खूप चांगली आहे, तुम्ही ट्राय करा आणि मुलाच्या टिफिनवरही तुम्ही देऊ शकता। सकाळी सकाळी नाश्ताही तुम्ही झटपट करू शकता है ना। तर मित्रांनो, एक नंबर अशी जबरदस्त बिलकुल हे रेसिपी झालेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता रेसिपी आपण स्टार्ट करू। तर मित्रांनो, इथं मी मस्त 4 अंडे घेतले, देसी चांगले 4 अंडे घेतले, गावरान आहे ना। तर अंडे मस्त फोडून घ्यायचे आहेत आपल्याला है ना। अंडे फोडल्यानंतर काय काय याच्यामध्ये टाकायचं आहे काय काय नाही मी व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगतोच, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये थांबून जा है ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अंड्याचा हा जो पिवळा भाग आहे ना, हा भाग आपल्याला एका मस्त बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। कसं ना, लहान मुलं ना भाजीपाला खायसाठी ना लय नाटकं करत असतात है ना। तर त्यासाठी काय करायचं, तर हे रेसिपी तुम्ही ट्राय करा, भाजीपाला मस्त चांगले खाऊन घेतील आणि आवडीनं खातील ते बी है ना। तर इथं काय केलं मी, थोडासा मस्त अर्धा तुकडा मस्त पत्तागोबी घेतली। पत्तागोबी मस्त कट करून घ्यायची आहे, मस्त बारीक। तर मस्त रेसिपी होते, तुम्ही ना फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मस्त पत्तागोबी मस्त बारीक कट करून घेतली, जास्त बारीक बी नाही कट करायची, जास्त मोठी बी नाही, मस्त मीडियम साईजची पत्तागोबी कट करून घ्यायची। तर पत्तागोबी आता आपण ना जो अंड्याचा जो पांढरा भाग होता ना, तो एका बाउलमध्ये मी ठेवला, तर त्या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला पत्तागोबी। एक कांदा घेतला मी, मस्त कांदा ना बारीक मस्त कट करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा टाकायचा आहे, मस्त एक कांदा, आणि चवीनुसार मस्त हिरवीगार मिरची आपण इथं कट करून घेऊ, मस्त बारीक बिलकुल। आता एक मोठी मिरची घेऊ, हे ना कमी तिखटपणा असते या मिरचीमध्ये, तर हे मस्त कट करून घेऊ बारीक, आणि हे बी त्याच्यामध्ये टाकून घेऊ है ना। पिझ्झामध्ये पण हे मस्त मिरची टाकत असतात, एक नंबर लागते। तर थोडासा मस्त धनिया मस्त बारीक कट करून घेऊ, धनिया बी मस्त ॲड करून घेऊ। तर आता काय करायचं ना, याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकू आता आपण। आता थोडीशी मी ना हळद टाकली याच्यामध्ये, अर्धा चमच मी हळद टाकली, 1 चमच मी जिरं टाकलं, 1 चमच मी धनिया पावडर टाकली, थोडीशी चिमूटभर मी लाल मिरची ॲड केली स्वादानुसार आहे ना, थोडंसं नमक मी इथं स्वादानुसार ॲड केलेलं आहे। आणि आता काय केलं मी, कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे मी इथं 2 चमच आहे ना। आता मस्त बिलकुल मिक्स करून घेऊ, हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे असं मस्त मिक्स करून घेऊ आहे ना। जेवढं आपण हे मिक्स केलं ना, अंडं हे पत्तागोबी वगैरे सगळं मिश्रण जेवढं आपण मिक्स केलं, तेवढी याची टेस्ट ना एक नंबर अशी जबरदस्त होते। तर चला आता मस्त आपण फ्राय करून घेऊ। तर त्यासाठी ना इथं मी एक पॅन घेतलं, पॅन मस्त गरम झालं, गरम झाल्यानंतर मस्त तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर थोडंसं ना आपण काय करू, मस्त हे पॅन ना हलवून घेऊ, ताकी ना जे तेल वगैरे आहे ना ते सगळ्या पॅनच्या अवतीभोवती लागून जाते है ना। तर पॅन मस्त गरम झालेला आहे, तेल बी मस्त गरम झालेलं आहे। तर आता काय करायचं, मस्त एक एक चमच घेऊन हे बिलकुल जे बॅटर तयार केलं ना आपण, अंडा जे भाजी वगैरे पत्तागोबी सगळ्या म्हणजे जे भाज्या आहेत की नाही, त्याचं बॅटर जे तयार केलं, ते बॅटर आपण इथं थोडं थोडं मस्त 2-2 चमच असं टाकून घेऊ, आणि मस्त याचे बिलकुल असे मस्त वडे बनवून घेऊ आहे ना। तर बघू शकता, थोडंसं ना असं पॅन असं बिलकुल फिरून घ्यायचं आहे। आता बघू शकता मस्त जे खालची साईड आहे ना, ते मस्त होती उरायली आहे बघा। आणि आता काय करायचं, जो बलक आपण काढला होता ना पिवळा, तर तो बलक ना जो पिवळा भाग आहे ना, तो याच्यामध्ये आपण ॲड करू, मस्त असं अल्लादी बिलकुल ठेवून देऊ, आणि 5 मिनटासाठी हे स्लो फ्लेमवर मस्त फ्राय होऊ देऊ आहे ना। तर बघू शकता व्यवस्थित झाले, हे खालची साईड तर मस्त झाली। आता थोडंसं अलटी मारून घेऊ, ताकी जे बी वरचा भाग असेल तो व्यवस्थित झाला पाहिजे आहे ना। तुम्ही बघू शकता का एक नंबर असे भन्नाट हे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर अशी रेसिपी तुम्ही बी ट्राय करा आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा। तर बघू शकता मस्त एकदम क्रिस्पी क्रंची असे हे आपले वडे तयार झालेले आहेत बघा तुम्ही। आता काय करायचं, मस्त जे दुसरं बॅटर राहिलं ना, ते बी मस्त करून घेऊ आहे ना। तर थोडंसं तेल मी याच्यात ॲड केलेलं होतं, तर आता हे पण मस्त व्यवस्थित करून घेऊ आपण आहे ना वडे। तर एक नंबर हे अशी मस्त जबरदस्त बिलकुल सकाळचा नाश्ता हा तयार होते। जेव्हा मुलांचा हाफ डे वगैरे असते ना, तेव्हा पण तुम्ही ना हे टिफिनवर देऊ शकता, आणि तसं दिलं तर चालते म्हणा, कारण नाश्त्याचा ब्रेक तर होत असते, तर मुलांच्या टिफिनवरच मुलं ना सहज आवडीनं खातील आहे ना।
तर बघू शकता मस्त बिलकुल हे आपले ऑमलेट वडे तयार झालेले आहेत. तर मी सगळ्या बॅटरचं इथं वडे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपण एका प्लेट मध्ये मस्त काढून घेऊ, कारण मस्त एकदम क्रंची क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि काय भन्नाट टेस्ट लागली होती ना, एक नंबर जबरदस्त. तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही सांगा की बुवा एक नंबर वडे हे झाले होते है ना. तर मित्रांनो, रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चांगली जर रेसिपी वाटली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील है ना. तर मित्रांनो, एक नंबर जबरदस्त हे बिलकुल वडे बनून तयार झालेले आहेत. तर मस्त पा आणि खाऊन घ्या है ना. आणि तुम्ही बी रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की एक नंबर झाले होते म्हणून. तर मित्रांनो, अशाच भन्नाट मस्त चांगल्या रेसिपी पाहायसाठी ना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा है ना. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.